सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरालगत लर्निंग पासून चितोड, रावेर, जुन्नेर, नकाणे, हरण्यामाळ, सांजोरी वगैरे हा संपूर्ण परिसर मोठ्या प्रमाणावर गौण खनिज माफियांच्या लूटमारीचा अड्डा बनलाय। महसूल विभागाच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे या पट्ट्यातून निघणाऱ्या कोट्यवधींच्या मुरुम, माती, डबर सारख्या गौण खनिजांची शासकीय रॉयल्टी बुडत आहे। कुठलीही शासकीय परवानगी न घेता खुलेआम लूट केली जाते। धुळे शहराच्या चहूबाजूला राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या वेळी भरधाव वेगाने जाणारे हायवे आता नागरिकांच्या जीवावर देखील उठले, त्यामुळे रात्री प्रवास करणे देखील धोक्याचे बनले। नकाणे तलावाच्या वरच्या बाजूस हरण्यामाळ तलावाकडे जाताना लागणाऱ्या अनेक टेकड्यांपैकी एका टेकडीची खोदाई करून प्रचंड गौण खनिज वाहून नेण्यात आले। प्रशासनाकडून असा गाळ काढण्याचा परवाना घ्यावयाचा आणि चक्क टेकड्या खणवायाच्या असा प्रकार सर्रास सुरू आहे। आणि जर यांना कोणी थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्या महसूल अधिकारी आणि नागरिकाला त्याच्या अंगावर गाडी घालण्याचा देखील प्रयत्न केला जात आहे। अशा गौण तस्करांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने येणाऱ्या काळात महसूल विभागात आंदोलन केले जाईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय। धुळे शहरामध्ये लगतच्या परिसरामध्ये जे मुरुम, डबरचं आणि इतर यांचं जे वाळू उत्खनन करून गौण खनिजांचं जे उत्खनन सुरू आहे त्याच्या संदर्भामध्ये आज आम्ही प्रांताधिकाऱ्यांची या ठिकाणी भेट घेतलेली आहे। रात्रीच्या वेळेला शेकडो आयवा या धुळ्याच्या महामार्गावरती फिरत आहेत। त्यांचा संबंधित यंत्रणेने पाठलाग केल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनांवरती आयवा घालण्याचे प्रकार या ठिकाणी वाढत आहेत। अधिकारी कारवाईला गेला किंवा संदर्भातील कोणी जर तक्रार जर केली त्या तक्रारी त्या ठिकाणी आणून पाडण्यात येत आहेत। अत्यंत बेजबाबदारपणे या ठिकाणी प्रशासनाला चेकमेट देण्याचं काम हे वाळू माफिया या ठिकाणी करतायत। त्याच्या संदर्भामध्ये आज आम्ही प्रांताधिकाऱ्यांची या ठिकाणी भेट घेतलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे या वाळू माफियांवरती वर्षानुवर्ष आत्तापर्यंत कारवाई झालेली नाही आहे। या वाळू माफियांचं कुठं कुठं उत्खनन सुरू आहे, यांचे आयवाचे नंबर, तसेच यांनी कुठं कुठं उत्खनन करून ठेवलेलं आहे, मुरुम कोणत्या कोणत्या धुळे शहरामध्ये कोणत्या कोणत्या बांधकामांना यांनी पुरवलेलं आहे, तसेच यांचा मुरुम कोणत्या कोणत्या कामांवरती बाहेर गेलेला आहे, त्याचे सगळे डिटेल्स या ठिकाणी आम्ही प्रांताधिकाऱ्यांना सोपवलेले आहेत। आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही आज प्रांताधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। त्याच्यानंतर आम्ही कलेक्टर, त्यानंतर वन विभाग आणि या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत आम्ही आंदोलन नेणार आहोत। कारण की या ठिकाणी वाल्मिक कराडसारखे लोक या धुळे जिल्ह्यामध्ये या वाळू उत्खननाच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। आणि प्रांताधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी महसूल यंत्रणेमधले तहसीलदार असतील, काही सर्कल आहेत, काही तलाठी आहेत, यांचे देखील हात याच्यामध्ये बरबटलेले आहेत। आणि ते बरबटलेले कोण लोक यांचे देखील नावं या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलेलं आहेत। येणाऱ्या दिवसामध्ये त्यांनी केलेले प्रताप देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी उघड करणार आहोत। आणि जिल्हाधिकारी यांना शिरपूरला जे प्रकार चालू आहेत, शिरपूरच्या वाळू ठिकाणावरती जे प्रकार चालू आहेत, तिथल्या प्रांताधिकाऱ्यांच्या देखील जीवाला त्या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे, त्याच्या संदर्भामध्ये देखील अवगत करणार आहोत। 8 दिवसामध्ये जर प्रांताधिकाऱ्यांनी या वाळू उत्खननाच्या ठेकेदारांवरती कारवाई नाही केली, या ठिकाणी प्रांताधिकारी कार्यालय धुळ्याच्या बाहेर आम्ही तंबू टाकून या ठिकाणी आंदोलन करणार आहोत। आणि त्या ठिकाणी आम्ही सर्व यंत्रणेला, भ्रष्टाचारी यंत्रणेला त्या ठिकाणी आम्ही उघडं पाडणार आहोत। शिवसेनेच्या वतीने धुळे जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या धुळे शहरामध्ये हे जे वाळू तस्कर आहेत यांनी जो उच्छाद मांडला आहे, त्यांनी हजारो ट्रक रेती असेल, माती असेल, खरक, मुरुम हे सगळं जे चोरून नेण्याचं काम होतं, हे दरोडा टाकण्याचं काम होत आहे। आणि त्याला जर कोणी अडवलं तर याच महसूल अधिकाऱ्यांच्या बळी घ्यायला किंवा जीव घ्यायला सुद्धा ते मागे पुढे पाहत नाही, याच्या विरुद्ध आमची तक्रार होती। आम्ही साहेबांना या ठिकाणी सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी रावेरपासून तर चितोडपर्यंत, लळीपर्यंत दौरा तुम्ही केला पाहिजे। आणि या ठिकाणी जे मोठ्या मोठ्या खनिज संपदा धुतल्या गेल्या, डोंगरच्या डोंगर नष्ट केले गेले, हे जर तुम्हाला दिसत नसेल तर यासारखं दुसरं दुर्दैवाने या ठिकाणी कुंभण छेद खात आहे असं आम्ही या ठिकाणी सांगितलं। त्यांनी आम्हाला तिथून कारवाई करू आणि आज पाहणी करून आम्ही लवकरात लवकर निर्णय घेऊ असं आश्वासन देत आहे। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।